Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manasurja Ayurved. AMO महाराष्ट्र ग्रुप ए 2024च्या रिगार्डिंग आता जे नोटिफिकेशन आलंय सिलेबसच्या बाबत त्या रिगार्डिंग आपण काही बॅचेस सुरू करत आहोत आणि त्याच्या अनुषंगिक काही मुलांच्या क्वेरीज पण आहेत बॅचच्या रिगार्डिंग किंवा इन जनरल ह्या नोटिफिकेशनच्या रिगार्डिंग त्याच्याविषयी थोडंसं हे लेक्चर. क्वेरीज काय आहेत सगळ्यात महत्त्वाच्या मुलांच्या की भरपूर कालपासून फोन येत आहेत की पात्रता यादी पब्लिश होईल का. ज्या पद्धतीनं MBBS लोकांची पात्रता यादी म्हणजे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट आपण म्हणूया त्याला की ते शॉर्ट लिस्ट केले होते त्यांना की हे इलिजिबल आहेत, तशी आपली पात्रता यादी देतील का. तर याच्या रिगार्डिंग माहिती घेतोय परंतु सध्या तरी इन्फॉर्मेशन मिळत नाहीये. काही लोकांना मेल आलेले आहेत आणि काही लोकांना SMS पण आलेले आहेत. ठीक आहे की हे नोटिफिकेशन आलेलं आहे सिलेबसच्या रिगार्डिंग. सो काही लोकांना मेल आलेला आहे, काही लोकांना SMS आलेला आहे. परंतु माझं पर्सनल ओपिनियन हे राहतं की ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस 99.99% सर्व लोकांना इलिजिबल केलेलं जातं. असं का? कारण जे काही डॉक्युमेंट जर शॉर्ट असतील तर ते व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते पुन्हा एकदा चेक केले जातात. ठीक आहे. सो असं कन्सिडर करण्याचं कारण नक्कीच नाहीये की बाबा आपण इलिजिबल आहोत की नाही किंवा आपण एक्झाम देणार का नाही वगैरे वगैरे. ठीक आहे. अकॉर्डिंगली ही पात्रता यादी अपलोड होईल का नाही याच्याविषयी जर माहिती मिळाली तर मी लगेच अपलोड करेल त्याच्याविषयी पुन्हा एखादं नोटिफिकेशन. परंतु ज्यांना मेल आणि SMS आलेला आहे काही लोकांना आलेला नाहीये. सो काही लोकांना जो आलेला नाहीये त्यांच्यासाठी मी हे सांगतो की त्यांनी घाबरण्याचं कारण नाहीये. ते इलिजिबल आहेत का, तर माझं मत आहे 99.99% ते आहेत. ठीक आहे. माहिती घेण्याचा प्रयत्न सुरूच आहे परंतु त्याच्या प्रतीक्षेमध्ये वेळ नका घालू. ठीक आहे. तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करत असाल तरी तो कंटिन्यू ठेवा, काही हरकत नाही, पण वेळ नका घालू. ठीक आहे. ह्या जर गोष्टीमुळे जर तुम्हाला अभ्यास करायला डिमोटिवेट होत असेल की मी नक्की इलिजिबल आहे का नाही, तर त्यांच्यासाठी हे सांगणं आहे की तुम्ही जसा अभ्यास करताय, काही लोकांनी क्लास लावलेला असेल, काहींनी लावायचंय, काही सेल्फ स्टडी करतात, काही पण पॅटर्न असू द्या, जिथं जसं आहे त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. ओके. ठीक आहे. दुसरा मुद्दा हा आहे की एक्झाम कधी होईल. आता बऱ्यापैकी लोकांना मी पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की माझं मत हे आहे की 4 ते 5 महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते. जरी एक्झाम ती अलीकडे आली 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये जरी झाली तरीही 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपण सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत ज्या आपल्या काही बॅचेस आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो खूप लोकांनी विचारलं की मग आपला सिलेबस कधी कंप्लीट होईल. तर आपला सिलेबस 2 ते 2.5 महिन्यामध्ये, जर अजून काही नोटिफिकेशन त्यांचं लगेच आलं तरी देखील आपण सगळ्या अँगलने रेडी आहोत. ठीक आहे. ओके. आता या बॅचेस मध्ये काय आहे की आणखी एक प्रश्न पहिला होता याच्याशीच रिगार्डिंग, म्हणून आपण डायरेक्ट खालचा प्रश्न घेऊ की लेक्चर्स कसे असतील, लाईव्ह असतील किंवा कसे. तर लेक्चरचं स्वरूप पहा, 2-3 गोष्टी आहेत की आपले जे वॉरियर्स आहेत ते मॅक्झिमम एकतर प्रॅक्टिस करणारे आहेत किंवा CHO किंवा अशा वेगळ्या पद्धतीवरती जॉब करणारे आहेत. काही लोक PG करत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींनी आहेत. सांगायचा उद्देश की त्यांना लाईव्ह येणं पॉसिबल नाहीये. बऱ्यापैकी लोकांचा हेच फोन होते की लाईव्ह आहे असेल तर आम्हाला ते पॉसिबल होईल का. तर आपण कन्व्हिनियंट फीचर काय केलेलं आहे की मॉर्निंगला एक 10-11च्या आसपास लेक्चर आपल्या ॲपवरती अपलोड होतील. जे काय असतील 2-3 लेक्चर्स जशा पद्धतीने आपलं स्वरूप असेल त्या पद्धतीने लेक्चर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती की हे लेक्चर अपलोड झाले. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते कधीही आणि किती पण वेळा लेक्चर ॲक्सेस करू शकता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकदा लेक्चर अपलोड झालं की ते तुम्ही उद्या पाहू शकता का, तर यस कधी पाहू शकता. जोपर्यंत आपली बॅचची व्हॅलिडिटी आहे, एक्झाम होत नाहीये, मॅक्झिमम 1 वर्षापर्यंत आपण ते कधी पण बघू शकता. ठीक आहे. आणि सेम गोष्ट टेस्टच्या बाबतीत पण राहील की बाबा टेस्ट आता दिली, मग मी आज नाही देऊ शकलो किंवा देऊ शकले तर ते नंतर देऊ शकेल का, तर यस एकदा कंटेंट अपलोड झालं की तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते ॲक्सेस करू शकता. हे फीचर आपण का ठेवलेलं आहे, कारण बऱ्यापैकी लोकांना लाईव्ह येणं पॉसिबल नाहीये, नक्कीच नाहीये. हार्डली 2-3 तास काढणं सुद्धा मुश्किल आहे. सो त्या टायमिंगमध्ये आपण लेक्चर्स अपलोड करतोय, नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे लेक्चर अपलोड झालं आणि त्यानंतर ॲपवरती तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. हे फीचर कन्व्हिनियंट पद्धतीचं तुमच्यासाठी बनवलेलं आहे. ठीक आहे. ओके. आता बॅचेस नक्की कोणत्या, काही लोकांना ह्याच्यामध्ये पण एक डाऊट आहे. आपण पहिल्या बघा बॅचेस आताच्या नवीन 3 आपण बॅचेस सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये AMO MH बॅच 3 म्हणून एक आहे. ठीक आहे. AMO MH बॅच 3. आता ही बॅच आहे ना, ही कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे कम्प्लीट बॅच आहे. ह्या बॅचमध्ये जे एक्झामसाठी लागणार आहे ह्या एक्झामसाठी ते सर्व याच्यामध्ये आहे. याच्यानंतरच्या दुसऱ्या ज्या बॅच होत्या GK आणि GKची बॅच आणि आपली करंट अफेअर्सची टेस्ट सिरीजची बॅच, ह्या दोन्हीही बॅचेस या बॅचमध्येच इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या बॅचेस परचेस करायची आवश्यकता नाहीये. जर ही तुम्ही बॅच परचेस केली तर AMO MH बॅच 3 ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असल्या कारणानं याच्यामध्येच
जे 3 मेन पार्ट आहेत, आयुर्वेद पार्ट, स्कीमचा पार्ट आणि जीकेचा पार्ट, हा इन्क्लूड आहे. अलॉंग विथ टेस्ट सिरीजची जी बॅच आहे ती सुद्धा याच्यामध्येच आहे. काही लोकांनी सेल्फ स्टडी करतायत किंवा पीजीचे प्रिपरेशन करत असेल किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी क्लासला असतील, त्यांना असं वाटतं की बाबा जीकेची फक्त बॅच आम्हाला लावायची, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण एक वेगळी जीकेची बॅच सुरू केलेली आहे. किंवा काही लोकांना फक्त वाटेल की आम्हाला फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायचं, तर त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आहे. परंतु ह्या दोन्ही गोष्टी ह्या आपल्या बॅच 3 मध्ये इन्क्लूड असणार आहेत. ठीक आहे, क्लिअर? बऱ्यापैकी लोकांना हा डाऊट होता म्हणून मी इथं क्लिअर केला. ठीक आहे. ऍडमिशन कसं घ्यावं हा एक बऱ्यापैकी लोकांची क्वेरी होती. ऍडमिशन घेण्यासाठी आपलं जे मानस ऊर्जा आयुर्वेद ऍप आहे, अँड्रॉइड आणि iOS दोघांचीही लिंक मी त्या तुम्हाला जो मेसेज केलाय त्याच्यामध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. ऍप्लिकेशनमध्ये रजिस्टर आणि लॉग इन असे 2 ऑप्शन्स येतात. रजिस्टर म्हणजे ते तुम्ही पहिल्यांदा साइन अप करताय. थोडक्यात सिंगल डिव्हाइस सिक्युरिटी असल्या कारणानं त्याच्यावरती तुम्हाला मोबाईल आणि ईमेल बस एवढ्याच गोष्टी टाकायच्यात. तुमच्यासाठी एक पासवर्ड तयार करून ठेवायचा आहे, बस एवढ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला ओटीपी वगैरे काही येत नाही, कारण सिंगल डिव्हाइस सिक्युरिटीमुळे मोबाईल आणि डिव्हाइस आयडी पॅच होऊन जातो. ठीक आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालं की नंतर तुम्ही लॉग इन वरती गेल्यावर तुम्हाला तो मोबाईल नंबर आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड बस एवढ्याच 2 गोष्टी लागतात. ठीक आहे. सो तेवढ्याने तुम्हाला ते लॉग इन करायचं. एकदा ऍपमध्ये तुम्ही लॉग इन केलं की MO/UPSCचा एक फोल्डर आहे आपला. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर 7व्या नंबरचा फोल्डर आहे आपला MO/UPSC. याच्यामध्ये सर्व एमओच्या बॅचेस आहेत. तो एकदा ओपन केला की त्याच्यानंतर आपली पहिलीच बॅच तुम्हाला ही दिसेल, AMO/MH बॅच 3. ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर बाय नावचा ऑप्शन आहे आणि तिथून पुढची प्रोसिजर इझी आहे, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. जर तुम्ही iOS वापरत असाल किंवा ऍपल फोन वगैरे असेल तर त्याच्यासाठी कोर्सेसमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि कोर्सेसमधून मग ही बॅच आपल्याला सर्च करावी लागेल, AMO/MH बॅच 3. त्यावरती क्लिक केलं की मग पुढची प्रोसिजर बाय नाव वगैरे ओके आहे, म्हणजे लक्षात येईल. थोडक्यात तुम्हाला ऍप पहिले इन्स्टॉल करायचे. अँड्रॉइड युजरसाठी जे 9 आयकॉन आहेत आपले मेन, त्याच्यातला 7वा आयकॉन आहे आपला MO/UPSC हा फोल्डर आहे. त्याच्यामध्ये सर्व एमओच्या बॅचेस आहेत. ओके, ठीक आहे. आता पुढची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये कंटेंटची व्हॅलिडिटी कितीपर्यंत असेल. तर आत्ताच मग सांगितलं की सिलेबस आपण 2-2.5 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. कंटेंटची व्हॅलिडिटी आपली मॅक्झिमम आपण 1 वर्षापर्यंत ठेवलेली आहे, कारण ह्या लोकांचं काही सांगता येत नाही कधी काय होऊ शकतं. मॅक्झिमम ठेवणं गरजेचं आहे. तर जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटेंट राहणार आहे. एकदा कंटेंट मी आज अपलोड केलं की ते कंटेंट तुमच्या सोबत एक्झाम पर्यंत राहील. याचा उद्देश आहे की मॅक्झिमम वेळा तुम्ही ते रिव्हिजन करावी, करणं अपेक्षित आहे. काही लोकांनी हे विचारलं की इंटरव्ह्यू असेल का. हे पहा, इंटरव्ह्यू असण्याची शक्यता खूपच कमी आहे, आता बिलकुलच कमी आहे. आणि इंटरव्ह्यू जरी आला तरी देखील आपण त्याच्यामध्ये कव्हरअप करून घेणार आहोत. सो तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं परत काय करायची गरज नाही, कारण तुम्ही फुल कोर्ससाठी फीज पे करता. त्यामुळे सर्व गोष्टी ज्या काही चेंजेस होतात. काही लोकांनी हे विचारलं की बाबा जर एक्झाम पोस्टपोन झाली किंवा एक्झामची व्हॅलिडिटी अजून वाढली तर ह्या फीजमध्ये अजून तुम्ही वाढ करणार का, तर बिलकुल नाहीये. फीज ही तीच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा फीज लागणार नाहीये. इंटरव्ह्यू जरी त्याच्यामध्ये ऍड झाला तरी देखील फीज एक्स्ट्रा राहणार नाही. इंटरव्ह्यू होण्याची शक्यता किती आहे, तर 0% आहे. ठीक आहे. परंतु जरी काही आलं तरी देखील आपण त्याच्यासाठी रेडी राहू. लोकांची एक समस्या होती म्हणून आपण ते डील केलं. ठीक आहे. ओके, पुढचा आहे की पीजींना प्राधान्य असेल का. हा खूप भारी प्रश्न विचारला पुन्हा एकदा. हे बघा, आता जी एक्झाम घेतली जाते 200 मार्काची, याच्यामध्ये मार्क ओरिएंटेड आहे. याच्यामध्ये कुठेही मेन्शन नाहीये की पीजींना प्राधान्य दिलं जाईल. एक गोष्ट होऊ शकते की सपोज एका मार्कवरती 5 लोक आहेत. सपोज 150 मार्क्सवरती 5 लोक आहेत. आता त्याच्यामध्ये मग प्राधान्य कोणाला द्यावं रँक वाईज, तर अशा वेळेस मात्र ते पीजीला प्राधान्य देऊ शकतात किंवा एक्सपिरियन्सला प्राधान्य देऊ शकतात. ज्या काही बाकीच्या गोष्टी त्यांच्या हातात असतील त्या पद्धतीने ते प्राधान्य देतील. सो हाच एक मार्ग असेल त्यांना प्राधान्य देण्याचा. अदरवाईज पीजीला प्राधान्य देण्याचं इथं काही औचित्य दिसून येत नाही. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये नोट्स, संहिता आणि बुक्स कशा असतील. बघा, नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळायला जातील. संहिता विकत घ्यायची गरज आहे का, तर आता बिलकुल घेऊ नका. बुक्स विकत घ्यायची गरज आहे का, तर घेऊ नका. कारण याच्यामधून तुम्हाला एक PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यामध्ये सर्व काही कव्हर असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की MD एंट्रन्स म्हणजे AIPGTची तयारी करणं हा वेगळा अँगल आहे आणि MOची तयारी करणं हा खूप वेगळा अँगल आहे. ठीक आहे. सो आपल्याला हॉरिझॉन्टल एरिया खूप जास्त चांगला कव्हर करायचा आहे. सो मस्ट टू नो काय गोष्टी आहेत किंवा ज्याला आपण कोर एरिया, ग्रीन झोन म्हणतो, त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून PDF इथं दिल्या जातील. एकाच प्लॅटफॉर्मवर हे सर्व मिळून जाईल. त्यानंतर व्हॅल्यू ॲडेड असलेल्या काही गोष्टी तुम्हाला मिळतील. काही माइंड मॅप्स, जे मॅप असतात, तुम्ही बघितलेलं असेल ना, माइंड मॅप, तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील. वेगवेगळ्या पद्धतीच्या कलरफुल असलेल्या डायग्रॅमॅटिक नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील. उद्देश हा एकच आहे की जेणेकरून तुम्हाला ते जास्त कॅची आणि लक्षात राहावं. ठीक आहे. लेक्चर्स हा आपला प्लॅटफॉर्म पहिला आहे ज्याच्यावरती लेक्चर्स अपलोड करतो मगाशी सांगितल्या पद्धतीनं.
दुसरा प्लॅटफॉर्म आपल्याला टेलिग्रामवरती आपण MCQ प्रॅक्टिसचा एक प्रायव्हेट ग्रुप असेल ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांच्यासाठी, जेणेकरून प्रॅक्टिसमधून पण ती जास्तीत जास्त सवय व्हावी की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची. नंतर आहे पाठांतर पेजेस आपण पाठवत असतो 2-3 डेली, 1-2 1-2 2-3 असे पेजेस, जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी जास्त वेळा तुमच्या समोर राहाव्यात. ठीक आहे. चौथा प्लॅटफॉर्म आहे टेस्ट सिरीजचा. आपल्या टेस्ट सिरीज पण आपण त्याच्यामध्ये अपलोड करत आहोत, जेणेकरून सर्वांगीण पद्धतीनं याच्यामध्ये तुमची तयारी होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. अजून एक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न मुलांचा होता, क्वेरी होती की आमचं होईल का? कारण गॅप जास्त आहे. तर या लोकांसाठी मी नक्की सांगेल की खूप अगोदरच्या 2 बॅचेस आहेत त्याच्यामध्ये बघा 10 ते 12 वर्षांचा गॅप असलेले सुद्धा वॉरियर्स आहेत, ज्यांना अकॅडमिक टच खूपच कमी आहे. काही लोकांना थोडा अकॅडमिक टच आहे, परंतु आता GKचं जे आलेलं आहे जनरल नॉलेज त्याचा टच कमी आहे. सो मुलांचा प्रश्न आहे की आमचं होईल का? हे पहा, तुम्हाला जसं वाटतं तसंच बऱ्यापैकी लोकांना तेच वाटतं. ठीक आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनमध्येच तुम्ही आहात, असं नाही की तुमच्यापेक्षा इतरांना खूप येत आहे. पॉईंट आहे की आता इथून पुढचा मिळालेला टाइम तुम्ही कसा युटिलाइज करताय. ठीक आहे. सो लेक्चर्स अशा टाईपमध्ये दिले जातील तुम्हाला की असं वाटणार नाहीये की हा खूप गॅप जास्त वर्षांचा किंवा गॅपच आहे. खूप बेसिक पासून तुम्हाला टिप ऑफ टंग पद्धतीनं कशा पद्धतीनं गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला शिकवलं जाईल. त्याच्याविषयी तुम्ही निश्चिंतता बाळगा, चिंता नसावी. ठीक आहे. सिलेबस कधी होईल? हा, आता याचं उत्तर मगाशी दिलं की 2 ते 2.5 ते 3 महिने पकडून चला याच्यामध्ये अकॉर्डिंगली, कारण जसं नोटिफिकेशन येईल त्यावर आपण डिपेंड करणार आहोत. सो तरीही मानस हा असेल की 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपला सगळा सिलेबस आपण कव्हर करू. ठीक आहे. आता याच्या अपरोक्ष तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील ना, तर तुम्ही पर्सनली मेसेज करून विचारू शकता, कारण हा मला क्वेरीज खूप लोकांच्या कॉमन क्वेरीज वाटल्या म्हणून मी त्याच्याविषयी एक लेक्चर बनवलं. ठीक आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस टाइम.